घरातले इश्यूज असतात, जसे की फॉर एक्झाम्पल की आपल्या बाबा युअर रूम दी किंवा युअर प्लॉट आपल्याक दी, घरातल्या भितर फॅमिली भितर भाव भयणी सगळे झगडे असतात, बारीक बारीक झगडे असतात, तेंच्यांनी ऍडव्होकेटाकडे वचपाक जाय काय भितरल्या भितर सॉल्व करपाक जाय, कशें कितें? पळय मोस्टली आता न्ही झगडी कशी जाता, एक फॅमिली म्हणजे बायल एक घरा कडेन आयली, ताणें काम करचें अशें थोड्यांक इंटेंशन आसता, पण ताणें काम करना जाल्यार ताका मात्याक कडेन झगडी करप, ताका हें करप ना. हे फॅमिलीन पयलीं अंडरस्टँड करपाक जाय की आमी बरे भशेन रावतलीं, बरे भेटरी कोर्टाक वचपाक पयलीं आमचे मदीं आमी सेटल करतलीं आनी तें डिसायड करपाक जाय. ते खुबशे गोंयांतूच म्हणटा हांव की प्रॉपर्टी खातीर खूब झगडी चालू आसात, बारीक एक त्या रुमा पासून ते एका व्हडल्या प्लॉटा पर्यंत वता, थंय गजाली कितें धरपाक जाय लक्षांत. कारण हांवें म्हणटात की लगीन जावन चेंज जालो, लग्ना पयलीं आमी सगळे वांगडाच म्हणटाले, ते पेपरार बीन बरोवंक नासलें, शब्दांनी सगळें चलतालें न्हू. हय पळय आतां एक चल आसता, ताजी बायल येयली म्हणटकीर मेन म्हणजे ते आवयक दिसता की हो चलो आपल्या पासून पयस गेलो, ताज्या मदीं पयलींच भंय निर्माण जाले कडेन आसता की हा हो सगळें आतां बायलेला आयकतलो, आपल्याला आयकुपा ना म्हणून थंयसरल्यान ते डिस्प्यूट स्टार्ट जाता. आतां तो ताजे बरोबर लग्न जालें म्हणटकीर ताजी भुरगीं आसतात, ताणें कोणा अटेन्शन दिवचें, बायलेक आनी भुरग्याक अटेन्शन दिवपाकच जाय न्ही. हाका आवयक दिसता हा तो सगळं बायलेले आयकता, सगळं भुरग्याला, अशें करून तांचे मदीं डिस्प्यूट जाता. म्हणल्यार खंय तरी एकामेकांक अंडरस्टँड करप, अंडरस्टँडिंग मेन म्हणजे ना जावनच डिस्प्यूट जाता.